रितेश मला आपल्याकडे गणपती लय भारी बसले यार. मला आपण या वर्षी बसायला पाहिजे इथे यार. हो बसले असते पण आपल्याकडे पैशाची अडचण आहे ना. यार मला पैसे पैशाची नाही. अडचण आहे यार. कोणाला असं वाटत नाही की आपण बसले असते. रितेश चल आपलं ट्रॅक्टर चालू करू बरं यार. बरोबर सगळं चालू करू. अरे यार बॅटरी चार्जिंग नाही राहू धक्का व्हावा लागला वाटतं. अरे यार कस काय यार मला हे तुम्ही 6 महिने घालता यार लोकांचे यार. तुम्हाला ट्रॅक्टर घेतात नाही का यार चांगलं. काय प्रॉब्लेम काय माहिती, धक्का तरी दे यार थोडासा. काय धक्का देऊ यार. एवढे भारी कपडे मारले. पाईपलाईनला पाहू काय झालंय तेवढं. पाईपलाईन नाही खराब वगैरे तुमच्या अरे बघा ना काहीतरी झालंय त्याला. नाही आवडला यार आपल्याला. ऋतिक मला ते बळीनं आपल्या मागच्या वर्षी यार चांगला गणपती बसवला होता यार मला. ते बळीले आतरंगी यार आपल्या गल्लीतले माहित नाही का पूर्ण लोक आतरंगी माहिती का. तेच अरे काय करू राहिला तू. अरे वॉल तुटलाय बघ, अरे दुसरा वॉल टाकायचा. चालू केला त्याला. अरे नका बाबा गरीब माणसाचं ते कशाला अरे. तेवढं आहे ते तेवढं मालकाला सांगितलं दुसरं आणायचं काय. हा ते दुसरं बसवायचं बघ. चालतंय ना काय अडचण नाही. अरे पाहतोय पाईपलाईनचं काय आता पाईपलाईन फुटक्या काय मारल्या ते राखेल येतंय का पाणी येतंय मला ते समजत नाही यार. मला ते ट्रॅक्टर बंद झालेले यार. तू अरे काय करा बाबा. काय यार आधीच तुम्ही मा- 6 महिने घालतात लोकांचे यार. अरे आधीच माणसाला ताण आहे मला काय माणसं यार तुम्ही यार. हे आपल्याला नाही आवडलं यार. ऋतिक हे. ट्रॅक्टर सुरू आहे ना आणि काय हे tractor पाईपलाईन यार, एक पाणी आहे ना यार, काय tractor सांगावं ला बेजार काय? झाले मग. ए, यार ते जमत नाही यार ते बरोबर. बरं जाऊ दे. या व्यवस्थित काय प्लॅन आहे यार तुला. जायचं का आपल्याला हैदराबादला. हैदराबादला चल ना यार तिकडे मजा अरे यार. बाबा हैदराबादला कोण येतंय बाबा. नाही अरे यार. हेच माणसाला सुधारणं कुठे अरे तिकडे यार, हैदराबादला मागच्या येतो. वर्षी यार काय पोरं गेले होते यार आपलीकडे. म्हणजे कमीत कमी काय करू यावेळेस जाऊ. आई आपण मागच्या वर्षी गेलो. अरे एवढे पोर गेले होते ना. अरे लय डेंजर आहे यार तिथं. वाहतूक एवढं जबरदस्त काम आहे ना. टेन्शन नाही यार कशा. अरे बाबा तुला काय सांगू. अरे एक तर माझ्या मागे किती तू गडबड आहे, गेलाच पाहिलं नाही नाही. यार. इथं- मी काय म्हणतो तू एक वेळ चल माझ्यासोबत मग तुला दाखवतो. अरे बाबा मी आणि तिथं कशाला ऐक टेन्शन ना, नाही. ऐक ना. जेवणाचं टेन्शन नाही. तुला अरे बाबा, रूमचं इथं टेन्शन पाणी नाही. सगळं मी करणार तिथं. तू फक्त चल तू सोबत. सगळं करशील पण इथं मला एकदम पाईपलाईन पाणी. एक तर माझं ट्रॅक्टर सुरू आहे ना. 2-4 पोरं बोलवले त्यांना काय धक्का तू मारायला, भांगार काय ट्रॅक्टर सांगावं यार. तुला. बरं जाऊ दे. चल आपण यार थोडे बसू तिकडं. चल या थोडं गप्पा करू. चल. त्या नानाला काय काम नाही. ते नाना म्हणते त्यांना धुंडाचं त्या विज्ञाना त्यांना तेवढंच काम राहिले खरे आपलं धुंडाचे मायला. आपल्याला बाकीचे काम नाहीत करे दुसरे. किती काम आहे राव ते. बळी आणि ते विज्ञानला धुंडाला अरे तेच काम राहिले खरे यार आपल्याला. अरे बाबा जाऊ दे तिकडे. ते कुठं करीत बसले आपलं बस बरं, इथं. जाऊ दे बस. मग बाकी काय चाललं तुझं. ते बळीन ते तिकडं कशाला गेले. बळी गॅरेजवर आहे. अरे ते गॅरेजवरती ते मला माहित आहे. पण ते गावाला कोणत्या कुंटा गावाला कशाला गेले असं यार. मला तिकडं इतकं डेंजर आहे ना. मला 2-3 वेळेस चकवा झालेला पाहिजे. मी ईदाला तर मला माहित नाही का कोणता मला तिकडं जाऊच नाही माणसं. काय ते कशालाच गेले असं यार. मला ते समजत नाही. काय माहिती बाबा. काय तो कुठं गॅरेजवर जात होता ना ते. हा तेच ना रे. पण ते आपल्याला बळी यार आपण चांगलं ओळखितो यार त्यांना. आणि आपल्याला माहित आहे यार ते असे नाही करायला पाहिजे ना. डायरेक्ट गेले यार ते कोणत्या आपल्याला गावाला माहिती ते. आणि ते लिंबून ते घेऊन गेले यार. ते कशालाच गेले असं रे यार. काय माहिती बाबा. हो यार डायरेक्ट लिंबून ते घेऊन गेले यार. आता ते नाना डेंजर नाही तो. नाना- तू बोलत नाही भया. आम्ही याच्या अगोदर गेलतो तिथं. मला असं 2-3 वेळेस असा चकवा झाला. डेंजर भाऊ. ते तुम्ही जायलाच नाही पाहिजे. नानानं आपल्याला सांगितलं त्यांना धुंडाचं. कोण यार धुंडाचं, काय यार कोण आपलं धुंडणार ते आहे? धंदे करे यार. यांना समजायला पाहिजे नाही यार. त्याला समजायला पाहिजे होते यार मला पण हे यार त्यांना सांगणार तरी कसं यार. कोण सांगणार आता. आपण धुंडाला जायला माया पण मागं यार त्याला कळायला पाहिजे रे. ते कुंटा गावला एवढं डेंजर आहे. आणि ते विर्यात एवढा डेंजर आहे. कोणी गेलं ना तिथं असं भीतीच वाटते बा तिथं. असं खतरनाक आहे ते. नाही आता कोण धुंडाला जाणार आहे? तू पाहिलं माया माग काम किती आहे. हा यार ते मला माहित आहे. पण या बळीला आणि विज्ञानला कळायला पाहिजे यार. आता त्यांना आणि माहिती- आपण तरी कवर सांगणार रे यार त्यांना या- तिकडे जायला. नाही आपण नाही सांगू शकत. त्यांना स्वतःला नाही, कळायला आपण- पाहिजे. काय काम धंदा काय सुरू विशाल तो. काय नाही यार बाहेर रे. मी पुण्याला जॉबला होतो. अरे एवढं डेंजर काम होतं यार. ऑफिसला होतो. पण तिथं कसं माहिती आहे का 10-12 हजार रुपयात काहीच परवडत नाही तिथं. म्हणजे असे खायचे वांदे यायचे यार. त्याच्यामुळे मी इकडे आलो. इकडे कशाला माती खायला आलास. अरे माती खायला पण तिकडे काही पुरलं पाहिजे ना करायला. तिथं रूमला 8,000 रुपये द्यायला लागते भाया. ते सोपं आहे का काम. आमचं बरं राव मग इथं. अरे तुमचं म्हणजे खतरनाक आहे तुम्ही भाया. तुम्ही मोठे माणसं यार. शेतकरी तुम्ही. तुम्ही काय 6 महिने अरे घालून लोकांचे तुमच्या मागं तुम्ही शेती कंपनीपेक्षा आमचं घेतली. किती भारी. अरे ते खरंय. पण मी भारी जॉबला होतो एकदम. म्हणजे ऑफिस मध्ये ते पण AC मध्ये काम होतं माझं माहिती आहे तुला.
मग आता इथून का माती घेऊन जाणार ना खायला तुम्ही अरे आता? माती घ्यायचा विषय सोड, पण त्याच्यामुळे तर मी इकडे आलो ना. ते पुरत नाही ना, म्हणलं जाऊ द्या सोडा, म्हणलं चला बाबा, आपलं गावाकडे बरं आहे, आपली चटणी भाकर खाल्लेली महाराज एक नंबर आहे म्हणलं. मग आणि तिकडे काही खर्च नाही गावाकडं. आता पुण्याला नाही जायचं नाही बाबा, आता विषय नाही, आता मी सोडूनच दिला आता बाहेरचे काम आहे, इकडंच बेस्ट जॉब करणार आहे मी आता. मग काय काम धंदा काय करणार तू तसं आता इकडं? काहीच नाही, सध्याचं काहीच नाही, आपली चालू आहे शेती बेती. आता काय आपले सरकी वगैरे लावलेली, हा, जाणं तिला राखून वगैरे करतो, जाऊन येडा मारतो तिला. मग आता पुण्याला नाही जायचं आता एक तर असं झालंय, विहिरीत एवढं पाणी झालं ना, असं चिबडे रान असं म्हणजे बेकार झालं एकदम. आता ते पाणी आम्हाला वर सोडावं लागतं बाराशे मध्ये. हा आणि अरे पाणी झालंय म्हणजे चिबडे एवढं पाय जाते आतमध्ये, तुला काय सांगावं. नाही आता तू येऊन बघ एक वेळेस, ते शेतात आपल्या, तू बघ, तू कळण तुला कसं काय आपल्या पाय पडते शेती. जाऊ ना हा, तू येऊन बघ तू. ऋतिक, हा. ते विज्ञान यार मायाला काय यार सेटअप केला यार, मायाला बेस्ट फोटोग्राफरचं दुकान टाकलं यार ते. हो, ते सेटल झाले अरे आपलं माझे काय बळी पण यार बघ ना, ते बळीनं पण गॅरेट टाकलंय. ते टाकलं. मी तर शेतातच काम हो करतो. ना, ते तू बळीनं, पुण्याला होता. हो ना, त्या बळीनं गॅरेट टाकलंय. अरे लय भारी चालू आहे त्यांचं. आता तू तिथं पुण्याला राहून काहीतरी करायला पाहिजे होतं माहिती का. नाही यार, पुण्याला नको यार मला तिकडे. कसं आहे माहिती आहे का, तिकडं म्हणजे खर्चच जास्त आहे, त्याच्यामुळे मला ते जमतच नाही बाबा तिकडं राहणं. काय झालं? हा ना बर जातो ना. बर ठीक आहे हो. काय रे, कोणाचा होता? अरे नानाचा फोन आलाय. काय झालं? ते नाना म्हणते ते बळीला त्यांना ते धुंडाला गेले नाही काय. काय धंदे लावले यार, ते कुठं गाव मला डेंजर आहे यार, त्यांना समजत नाही यार ते कसं काय गेले यार काय तिकडं. नानाला ते ना. आता तेच कामच करे, आपलं दुसरे कामच नाही का. हा, काय आता चल पाहू ते नंतर. बरं चल जायचो आपलं, चल. ते नानाचा फोन आला पुढे त्याला धुंडाला जावा. आता काय कळणार मला. हा ऋतिक, हा अरे आंबा लय भारी आला रे. हा आंबा चांगलाय. आला खतरनाक आला. कधी लावला आता ह्यो? आता बरेच दिवस झाले रे त्याला लावलं. कोणता कलम आहे का? काय माहित नाही, ते मालकानं लावलंय, मला काय माहित रे. डेंजर आहे. बरं हा. चल त्या- चल मग ते पाईपलाईनचं पाहू, ते काय झालं याचं पाहू. काय आता हे पाणी चालू करायचं असं. हा ना, पाहू ना, चल ना, पाणी पाहून घ्या. पाणी नाही याला, काय नाही. होय? पाणी येईल ना. अरे काय यार, तू ट्रॅक्टर तसंच आहे आणि तो पाणी तसंच आहे यार. काय जाऊ दे, आता हे सांगतो सोड. चल ते त्याच्यात ट्रॅक्टरला पाणी. पाहू, चल. ट्रॅक्टरला काय झालं? पाहू, चल आता काहीतरी. चालू होत नाही. बरं चल बघू चल. बरोबर बाकी ते हा. ते ट्रॅक्टर होईन का रे चालू? चल ना आता पाहू ना, चालू करून पाहू ना. काय? धक्का दे तू तरी. हा धक्का दे. धक्का? हा. अरे भीती पण तिकडं ते ट्रॅक्टरला धक्का चल द्यायला. पाहू, चल. बघू ते चालू झालं तर ठीक आहे. आता? चल बघ ना. माझे ट्रॅक्टर रे भारी रे, हा. मला खतरनाक आहे रे. सिटीला कुठं असते असे ट्रॅक्टर? सिटीत कुठं असते? यार लय भारी ट्रॅक्टर आहे यार. जमलं ट्रॅक्टर भारी. अरे सुरू आहे ना राव, पण या त्या- ती बॅटरी डाऊन नाही होय त्याची. काय माणसं ते यार त्याला जाऊ दे, ढकलून दे तिकडं. चल चलायचं मग. मग चल जाऊ दे. होय ऋतिक? हा? तू लग्न आला असं यार जाऊ. लग्न आलंय बाबा, पण लग्नाला पैसे पाहिजे. आता पैसा पाहिजे. पैसे तर लागणारच आहे यार. पैसे आता काहीतरी करावं लागेल ना. अरे लयच गवत झाले यार इथं पण. जाऊ दे. किती दिवस राहिले लग्न तो? 10-15 दिवस राहिले ना. ऋतिक, हा? अरे डीजे बीजे लावला असेल लग्नाला. नाही राव, मित्राला फोन करायचे राव मला. हो का? लग्न यायचं लग्न का तो? काय राव, तुला माहित नाही का लग्न आहे मग? भावाच्या लग्नाला नव्हता, आता माया लग्नाला नाही. थांबायचं होतं पण आता माय माग काम आलंय राव. नाही, आता मला काय सांगू नको. 10-15 दिवस थांबित. अरे मला काय एक सांग. महिन्यावर लग्न आलं त्याचं. आम्हाला आम्हाला पण- पाहिजे. अरे बरं चल नाही आपल्या बरं एक काम कर, आता जाऊ नको. आपलं ते बळी आणि विज्ञानला बघायला जायचं आपल्याला. चल बरं. ते नानाने सांगितलं बघ, ते भाऊ आला होता इकडं फोन घेऊन आमच्याकडे. म्हणे ते नानाने आपल्याला सांगितलं म्हणे ते बळीला त्यांना बोला. अरे ते नाना चल बरं, ते फोन आलता बळीला आपलं मला. जायचं बरं आले. मी ऐक ना, मी येईन पण मामा गडबड आहे मला. नाही 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 जाऊ दे जायचं बाबा, नाही. चल. जायचंच नाही तो आज. हा. लग्न येतं डायरेक्ट एक महिन्यावर लग्न राहिलं. लग्न काय आहे ना, आपल्याला भावाच्या लग्नाला नव्हतं. त्यामुळे
नाही नाही, चला बाबा चल ते पहिला जायचं आपण फुलाला चला बाबा. यार तू, अरे चल. नाही रे, तुम्ही ऐका. अरे चल बाबा. चल ये बाबा, चल. यार ते पहिलं विचारलं तुला काय सांगायचं.